सामर्थ्यानं भरले. मग 120 लोकांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी बायबल सांगतं त्यांना एकत्र यावं लागलं. ते एक मनानं एक दिलानं एकत्र आले आणि माडीवरती एकत्र येऊन प्रार्थना करत असताना बायबल सांगतं पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं ते भरले. मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरण्यासाठी देवाच्या लोकांना आम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. मग एकत्र येणं म्हणजे काय? एका सुरात गीत गाणं, एका मनानं देवाची आराधना करणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 120 लोक माडीवरती प्रार्थनेला एकत्र आले असताना देवाच्या लोकांना सर्वांची अंतःकरण देवाकडे लागलेली होती. जोपर्यंत आमचं लक्ष आम्ही मंदिरात आल्यानंतर चर्च मध्ये आल्यानंतर आमचं लक्ष केवळ परमेश्वराकडे असलं पाहिजे. देव हा माझ्याद्वारे कसा खुश होईल, कसा प्रसन्न होईल या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष लावलं पाहिजे. आणि आपला विषय तोच आहे. खरा तर मागच्या आठवड्यापासून मी शिकवत आहे देवाच्या लोकांना हाऊ टू ट्रूली प्लीज गॉड, म्हणजे खरोखर देवाला आम्ही प्रसन्न कशानं करू. मग 120 लोकांनी पवित्र म्हणजे देवाला कसं खुश केलं जेणेकरून देवाच्या लोकांना आपला पवित्र आत्मा परमेश्वरानं 120 लोकांवरती ओतलेला आहे. आणि मग पवित्र आत्मा 120 लोकांवरती देवाच्या लोकांवर मला तुम्हाला सांगू द्या ओतल्यानंतर 120 लोक शांत राहिले नाही. ते 120 लोक 120 राहिले नाही तर त्या 120 लोकांवर मध्ये 3000 लोकांची भर पडली. आमेन म्हणा. पेत्र उभा राहिला त्याला संदेश दिला आणि 3000 लोकांचं तारण झालं. देवाच्या लोकांना त्याच्यानंतर मला तुम्हाला सांगू द्या याकोब उभा राहिला. देवाच्या लोकांना अनेक 12 शिष्य उभे राहिले, त्यांनी संदेश दिला आणि बायबल सांगतं प्रति दिवशी लोक तारण पावलेल्या लोकांची भर त्या मंडळीत घालत होता. मग हे कसं आम्ही देवाला खुश केलं पाहिजे, प्रसन्न केलं पाहिजे. इथं असं लिहिलंय देवाच्या लोकांना फार महत्वाचं आहे. What are the attitudes that please the heart of God? Attitudes. What are the attitudes? म्हणजे अशी कोणती वृत्ती आमच्यामध्ये असली पाहिजे. Attitudes म्हणजे वृत्ती. Attitudes याला भावना देखील असा शब्द आहे. देवाच्या लोकांना what are the attitudes that please the heart of God? म्हणजे अशी आमच्यामध्ये कोणती वृत्ती असली पाहिजे जेणेकरून आम्ही देवाच्या हृदयाला स्पर्श करू. आमेन. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या आम्ही देवाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारे लोक असलो पाहिजे. दावीद देवाच्या अंतःकरणाला स्पर्श करणारा व्यक्ती होता. आमेन म्हणा का? प्रेज द लॉर्ड. मोठ्या म्हणा प्रेज द लॉर्ड. तो देवाच्या हृदयाला स्पर्श म्हणून देव दावीदाबद्दल काय म्हणतो तो माझ्या मनासारखा. का माझ्या मनासारखा? कारण दावीद जो आहे आराधनेच्या द्वारे म्हणजे त्याच्याकडे जे बेस्ट होतं, त्याच्याकडे जे भारी होतं, त्याच्याकडे जे अति उत्तम होतो तो देवाला त्या गोष्टीच्या द्वारे तो वापर करत होता आणि तो देवाच्या हृदयाला स्पर्श करत होता. आपली उत्तम आराधना तो देवाला देत होता. आमेन म्हणाला. उत्तम आराधना बेस्ट जे बेस्ट तो देवाला देत होता. मग आमच्याकडे बेस्ट काय, माझ्याकडे उत्तम काय की जेणेकरून मी देवाला दिल्यानंतर देव प्रसन्न होणार आहे. आमेन. व्हॉट आर द ॲटिट्यूड्स? ॲटिट्यूड्स म्हणजे वृत्ती. याला ग्रीक जो शब्द आहे त्याला स्टॅसी असा ग्रीक शब्द आहे. ॲटिट्यूडला वृत्तीला स्टॅसी असा ग्रीक शब्द आहे आणि स्टॅसी या शब्दाचा अर्थ आहे मेंटल स्टेट. स्टॅसी म्हणजे मानसिक स्थिती. मग देवाला प्रसन्न करण्यासाठी देवाच्या लोकांनो माझी मानसिक स्थिती जी आहे, मानसिक स्थितीला आणखी एक शब्द आहे त्याला बॉडी लँग्वेज असं म्हटलेलं आहे. आम्ही प्रेज द लॉर्ड म्हणाल का म्हटलं? बॉडी लँग्वेज. काय काय लोक म्हणतात आज माझी मानसिक स्थिती चांगली नाही, मी आज प्रार्थनाच करणार. कधी आमची मानसिक स्थिती स्थिर असते?
लक्षात ठेवा, मेंटल स्टेट म्हणजे मानसिक स्थिती. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, शद्रक मेषक अबेदनेगो हे अग्नीच्या भट्टीत आहे, ते फिरत आहे, पण त्यांची बॉडी लँग्वेज पहा, त्यांची मानसिक स्थिती पहा, त्यांचा विश्वास होता या अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यासाठी आमचा देव आम्हाला समर्थ आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो अग्नीच्या भट्टीत पडत असताना ते काळजी करत नव्हते, चिंता करत नव्हते, ते रडत नव्हते, आकांत करत नव्हते. केवळ देवाच्या लोकांनो त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, या अग्नीच्या भट्टीतून आमचा देव आम्हाला सोडवणार आहे. आमेन, प्रेज द लॉर्ड. बॉडी लँग्वेज, देवाच्या लोकांना आमची बॉडी लँग्वेज कशी आहे, संकटामध्ये समस्यामध्ये आमची बॉडी लँग्वेजचा आम्ही कशा प्रकारे वापर करतो, कशी माझी बॉडी लँग्वेज आहे. संकट आलं, माझं शरीर देवाच्या लोकांना त्या संकटामध्ये कशा प्रकारे देवाच्या प्रति विश्वास ठेवतो, कशा प्रकारे देवाच्या प्रति देवाच्या लोकांना आदर दाखवतो, कशा प्रकारे संकटामध्ये देवावर आपलं प्रेम प्रगट करतात. हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत. बॉडी लँग्वेज, मानसिक स्थिती, मेंटल स्टेट, बॉडी लँग्वेज. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या की दानियल देखील त्या सिंहाच्या गुहेत दानियेलाला टाकलं, फेकण्यात आलं, पण पहा त्याची मानसिक स्थिती. त्याला सिंहाच्या भुकेले सिंह, देवाच्या लोकांनो कैक महिने कैक दिवसापासून त्या सिंहांना राजानं उपाशी ठेवलं, आणि कैक दिवसानंतर त्याला संधी मिळाली की मांसाचं आणि मांस त्या सिंहाला खायला घालण्यासाठी राजानं देवाच्या लोकांना उचललं आणि त्या सिंहाच्या गुहेत त्या दानियेलाला टाकलं. पण त्याची बॉडी लँग्वेज पहा, देवाच्या लोकांनो दानियल फेकत असताना, खाली पडत असताना दानियेलाला ठाऊक होतं माझा देव त्या सिंहाची तोंड बंद करणार आहे. आमेन. बॉडी लँग्वेज, खाली पडता पडता त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. खाली पडता पडता त्या सिंहाने बघितलं असेल, अरे वा, अरे अख्खा माणूस पडत आहे, पण पडताना त्या दानियेला सोबत दुसरा कोण आहे की जो खाली उतरत आहे. आणि दानियेला पण बाजूला बघितलं असेल, माझा देव माझ्या बरोबर आहे, म्हणून तो घाबरला नाही. आमेन म्हणत का? प्रेज द लॉर्ड. बॉडी लँग्वेज, समस्यामध्ये अडचणीमध्ये आमची बॉडी लँग्वेज कशा प्रकारचं काम करते, फार महत्वाचं आहे. मानसिक स्थिती, मेंटल स्टेट. अनेक वेळा आजार आला, आमचं बॉडी लँग्वेज बदलून जाते. जो रोजची प्रार्थना आम्ही करणारो आणि रोजची आमच्या घरातली प्रार्थना आम्ही उडवायला लागतो ना, आजारी आहे, डोकं दुखत आहे, पाय दुखत आहे, हात दुखत आहे, पोट दुखत आहे. हात दुखत असला तर आपण म्हणतो आज प्रार्थना कर. तुला हाताने प्रार्थना करायची, तोंडाने प्रार्थना करायची. काय काय लोक म्हणतात का हो का मागच्या रविवारी चर्चला नाही, हात दुखत, डोकं दुखत होतं, डोक्याने तुम्हाला चर्चला यायचं. अनेक वेगवेगळे कारण आहेत, पण लक्षात ठेवा आमची वृत्ती, आमची भावना कशी आहे. देवाच्या लोकांना आमची भावना ही असली पाहिजे, आमची वृत्ती ही असली पाहिजे, आमचं बॉडी लँग्वेज. देवाच्या लोकांना आज आम्ही घरातून निघताना आजच्या दिवसापासून आमची तयारी असली पाहिजे. होय, मी उद्याच्या रविवारी चर्चमध्ये जाईल आणि माझं कर्तव्य त्या ठिकाणी पार पडणार आहे. मी आराधनेसाठी उभा राहणार आहे, आणि मग आराधनेला कॉयर उभा राहिलं तर समोर उभा राहून मी नाचणार आहे, मी कॉयरला त्या ठिकाणी चीअर्स करणार आहे, आणि मग त्यांना देखील उत्तेजित करणार आहे. देवाच्या लोकांना कधी कधी काय होतं, आम्ही वाट पाहतो कॉयर नाचलं तरच आम्ही नाचणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही नाचाल तर कॉयर नाचणार आहे. तिथं ओरडून ओरडून सांगावं लागतं नाचा नाचा. आम्ही त्या शेतातलं बुजगावण्यासारखं, कॉयर लीडर ओरडला तर आम्ही हल्ला. शेतातलं बुजगावणं मला बनायचं नाही. देवाला खुश करायचंय. देवाच्या लोकांना what are the attitudes that please the heart of God. देवाच्या हृदयाला मला स्पर्श करायचा, देवाच्या माणसाच्या हृदयाला नाही. बॉडी लँग्वेज, वृत्ती, भावना. काय लोकांची भावना वेगळ्याच प्रेमावरती असते. ते लय भारी कोणाचं होतं गेलं सोडून, लय पैसा होता गेलं सोडून. देव, आमचा देव, आम्ही म्हणाल का, जो देव
त्यांना अग्नीच्या भट्टीतून वाचू शकतो. जो देव दानियेला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढतो, जर देव त्याला सिंहाच्या गुहेतनं बाहेर काढू शकतो, जर देव शद्रक मेषक अबेदनगोंना अग्नीच्या भट्टीतून काढू शकतो, जो देव देवाच्या लोकांनो, मला तुम्हाला सांगू द्या, माशीच्या पोटातून देवाच्या लोकांनो योनाला बाहेर काढू शकतो. तुमचा आणि माझा देव आम्हाला आमच्या संकटातून बाहेर काढू शकत नाही का? हो, आम्ही म्हणाल का? प्रेज लॉर्ड. संकटातून बाहेर काढणारा देव आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमेन. प्रेज लॉर्ड. व्हॉट आर द ॲटिट्यूड्स? काय माझी मानसिक स्थिती, माझी बॉडी लँग्वेज? दावीद एक 17 वर्षाचा, देवाच्या लोकांनो 17 वर्षाचा, आपल्या चर्चमध्ये 17 वर्षाचं कोणी नाही, तर चांगलं उदाहरण दिलं असतं. 17 वर्षाचा नाही का ती आहे, आणि दावीदाची हाईट पण तिच्यासारखीच, तेवढीच, त्याच्यापेक्षा थोडीशी असं उंच. गेला देवाच्या लोकांनो, बॉडी लँग्वेज पहा दावीदाची. गल्ल्यात 14.5 फूट इंच, लहानपणापासून कसलेला बॉडी, तडदाखड, देवाच्या लोकांनो गल्ल्यात उभा राहिला. आणि त्या ठिकाणी दावीद गेला, नाल्यातनं 5 गोटे घेतले, गोफण आणि झोळी, हातामध्ये काठी, आणि मग गल्ल्यात म्हणतो, मी काय कुत्रा का मला मारण्यासाठी तू काठी आणली? देवाच्या लोकांनो, एवढा मोठा देवाच्या लोकांना धाकट पुरुष पाहून जर एखादा लहान मुलगा घाबरला असता, तो पळून गेला असता. पण दावीदाची बॉडी लँग्वेज पहा, दावीदाची बॉडी लँग्वेज म्हणतो, माझा देव तुझा धड देवाच्या लोकांना तुझ्या शरीरापासून दूर करणार आहे. आमेन म्हणाल का? हालेलुया. दावीद म्हणतो, दावीदाची बॉडी लँग्वेज काय म्हणते? मी परमेश्वराच्या नावात तुझ्या समोर उभा आहे. आमेन म्हणाल का? प्रेज द लॉर्ड. तुमच्या संकटाला, तुमच्या समस्याला, तुमच्या कर्जाला तुम्ही सांगा, मी परमेश्वराच्या नावात तुझ्या समोर उभा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. छाती त्याला पुढं केली देवाच्या लोकांना, केवढूसा त्याला छाती पुढं केली, आणि तो म्हटला त्याच्या बॉडी लँग्वेज द्वारे, माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. तो म्हणतो की मी काठी फक्त नावाला घेतली, जोडी नावाला घेतली, पण मुळात सगळ्यात महत्वाचं दावीद म्हणतो, माझ्या बरोबर माझा देव आहे. बॉडी लँग्वेज, आमचं बॉडी लँग्वेज देवाचं फार महत्वाचं आहे. चर्चमध्ये आल्यानंतर देवाच्या लोकांना गीत गात असताना आपल्या चेहरा देवाच्या लोकांना असं पडलेला ठेवू नका. आज सतत आनंद येत असलं पाहिजे. तोच गीत आमच्या कानावरती पडतील, उत्तेजन झालं पाहिजे. प्रेज लॉर्ड. वर्शिप इज द बेस्ट मेडिसिन. आरोग्य मिळवण्यासाठी आराधना हे उत्तम औषध आहे. उत्तम औषध, बेस्ट. देवाच्या लोकांनो, बेस्ट मतलब बेस्ट असं मेडिसिन म्हणजे वर्शिप आहे. मानसिक स्थिती, मेंटल स्टेटस काय माझी मान. आता काय लोक देवाच्या लोकांनो स्टेटस ठेवतात मोबाईलवरती, नाही का? आपले स्टेटस कुणी ठेवलं हरकत नाही, पण काय लोक काय करतात, शाहरुख खानचा स्टेटस, नाही का, वेगवेगळ्या हिरोचं स्टेटस, वेगवेगळ्या प्रकारचं जोक, फिल्मचे गाणे, असे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटस ठेवतात. काय होते स्टेटसचा अर्थ काय? स्टेटस दॅट्स मीन, स्टेटस म्हणजे दर्जा. स्टेटस शब्दाचा अर्थ काय? दर्जा. आपण काय लोक म्हणतात ना, माझं स्टेटस थोडे त्याच्याबरोबर फिरायला, मी चांगल्या प्रकारचा आहे, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मी चांगल्या घरातला आहे, माझं स्टेटस त्याच्याबरोबर फिरण्यासारखं नाही. स्टेटस म्हणजे दर्जा. आम्ही आमच्या स्टेटसवर सिनेमाचे गाणे देवाच्या लोकांना ठेवून आम्ही दाखवतो, हा माझा दर्जा आहे. काय? मी सिनेमाचे गाणे ऐकतो. आम्ही आमच्या स्टेटसवर ते ठेवून आम्ही लोकांना दाखवतो, हा आमचा दर्जा आहे. आम्ही केवळ रविवारी प्रार्थनेसाठी चर्चला जातो, पण आमचं आठवडाभर हेच चालतं, स्टेटस आम्ही दाखवतो लोकांना. देवाच्या लोकांना वृत्ती, मेंटल स्टेटस. आणखी एक स्टॅसी हा शब्द मी मागच्या वेळेस शिकवलं, मूड. मूड, स्टॅसी म्हणजे मूड, वृत्ती म्हणजे मूड. मग मूड म्हणजे काय? मनाचा कल. मूडला काय म्हणतात? मनाचं कल. मग देवाच्या लोकांना मग रविवारचा दिवस आला, आमचं मूड बदलतो.
आणि मग सोमवार ते शनिवार पर्यंत देवाच्या लोकांनो आमचा मूड कसा बदलतो, कुठं बदलतो. मला सिनेमा बघायचा, मला सिरियल बघायची, माझी आवडती सिरियल, माझा आवडता कार्यक्रम, माझा आवडता हे. आमचं पाळक साहेब, अहो तुम्ही 7च्या अगोदर या, मग 7च्या नंतर काय आमचे सिरियल लागतात. मनाचं कर. देवाच्या लोकांनो रविवार पासून रविवार पर्यंत आमचा कल केवळ परमेश्वराकडे लागला पाहिजे. आम्ही म्हणाल का हालेलुया, केवळ देवाकडे लागला पाहिजे. देवाच्या लोकांनो व्हॉट आर द ॲटिट्यूड्स, वृत्ती, कोणती अशी वृत्ती आहे की आम्ही देवाला खुश करू. जर आमचा कल देवाकडे आहे, देवाच्या वचनाकडे आहे, सगळ्यात महत्वाचं पुढे आपण शिकणार आहोत. देवाच्या लोकांनो मला तुम्हाला सांगू द्या, वचन आम्ही रोज वाचलं पाहिजे. आम्ही म्हणाल का प्रेज द लॉर्ड, रोज वाचलं पाहिजे. आणि वचनाकडे मी येतो, पण सगळ्यात अगोदर काही लोकांना आपला पाळक म्हणजे फ्रेंड, अरे पाळक आपला फ्रेंड. देवाच्या लोकांनो फ्रेंड आहे, मित्र आहे, पण देवाच्या लोकांनो तेवढाच सन्मान आपल्या पाळकाला आपण द्यायला शिकलं पाहिजे. रिस्पेक्ट. जस्ट आपण आपल्या पाळकाला भेटू आणि आनंदानं स्वागत केलं पाहिजे, प्रेज लॉर्ड केलं, सन्मान केला पाहिजे, रिस्पेक्ट. देवाच्या लोकांनो ज्यावेळेस आम्ही आपल्या पाळकाला पाहू, लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो हे देवानं, सेवक लोक हे देवानं निवडलेले आहेत, त्याचे प्रतिनिधी म्हणून. मग देवाच्या प्रतिनिधीचा रिस्पेक्ट करणं, सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जो देवाच्या सेवकाचा सन्मान करणार आहे, देवाच्या लोकांना मी फक्त माझ्याबद्दल म्हणत नाही, कुणी जो आत्म्यापासून सेवा करणारे सेवक आहे त्यांचा रिस्पेक्ट आम्ही केला पाहिजे. आमीन. मी काय शब्द वापरत आहे? आत्म्यापासून खऱ्या मनानं सेवा करणाऱ्याचा सन्मान आम्ही केला पाहिजे. अनेक सेवक आहेत देवाच्या लोकांनो, अंदर कुचे बाहेर कुचे. आता त्याच्याकडे मी वळणार नाही, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट देवाचं वचन आम्ही रोज वाचलं पाहिजे. देवाच्या लोकांनो पुढे एक फार सुंदर आहे, पुढं वचनाचं मनन आम्ही का केलं पाहिजे. क्षमा करा, वचन इथे 119 मला वाटतं कोणीतरी वाचा, तिकडे आपण जाणार आहोत. स्तोत्र 119:11 त्याच्याकडे आपण जाणार आहोत, त्या वचनाकडे. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन प्रिझर्व करून ठेवलेले आहे, जपून ठेवलेले आहे, प्रिझर्व करून ठेवलेले आहे, साठवून ठेवलेले आहे. आता फार महत्वाचं आहे, लक्षपूर्वक आहे का. तुझ्या विरुद्ध मी पाप करू नये, तिथं हात लावू नको, बंद करून कॅशो चालू करू. तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी वचन कुठं ठेवलंय? बोला, कुठं? काय केलेलं आहे? साठवून ठेवलेलं आहे, जपून, साठवून असा शब्द आहे. मूळ भाषेत जर गेला तर तिथं ट्रेझर करून ठेवलेलं आहे. बँकेत जसं आपण पैसे जमा करून ठेवतो, देवाच्या लोकांनो 100 रुपये भरलं तर 100 रुपये ठेवतो का आम्ही? आपला बँक बॅलन्स का प्रशांत ब्रदरनी गरज आहे बाबा, बँक बॅलन्स मोठं आहे. मी आत्ताच साक्षी सांगितली, गरज आहे आता चर्चला काढणार ते बँकेत. आता बँक बॅलन्स काय केलं म्हटलं, ते वाढले. वचन त्याचा साठा करून ठेवला पाहिजे. देवाच्या लोकांनो आम्हाला गरज पडली, आता आजारी पडलो, देवाच्या लोकांनो इथं साठवलेलं वचन काढायचं. प्रभू तुला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालं, मला आरोग्याची गरज आहे, आरोग्य दे. वचन काढून प्रार्थना केली पाहिजे. आम्ही म्हणाल का? आता IPC बंद झालं, इंडियन पिनल कोड नाही का, आता भारतीय संहिता त्याच्यानुसार आता कलम चालू झाले. IPS म्हणजे वचन अध्याय, फार सुंदर ते जुळायचं. आज आता आजारी पडलो, ते वचन काढायचं. प्रभू तुला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य मिळालं, मला आरोग्याची गरज आहे, प्रभू आरोग्य दे. देवाच्या लोकांनो आता आपल्या घरात खायला काही नाही आणि देवाच्या लोकांनो कमतरता आहे, आणि मग वचन त्या हृदयातनं काढायचं. प्रभू तू म्हणतोस मागा म्हणजे तुम्हाला मिळेल. प्रभू आज माझ्या घरात
पाहिजे. आमेन म्हणाल का? हालेलुया, प्रेज लॉर्ड. म्हणून तो काय म्हणतो, तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी माझं हृदयात काय केलेलं आहे, तुझं वचन साठवून ठेवलं काय. प्रेज लॉर्ड. इथं साठा केलेला आहे.